नमस्कार, संगीताज कुकिंग चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भरली वांगी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण वांगी स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर कट करून घेऊया. वांग्याला काटे असल्यामुळे आपण हे साईडचं जे आहे ते कट करून घेणार आहोत. जर वांगी जास्त काटेरी नसतील तर हे अशा पद्धतीने कट नाही केलं तरी चालेल. त्यानंतर आपण त्याचे 4 भाग करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. तर वांगी कोणाकोणाला आवडतात, भरलेली वांगी किंवा वांग्याचं कोणतीही भाजी, कमेंटमध्ये नक्की कळवा. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटात होईल अशी वांग्याची भरलेली वांगी बघणार आहोत. अशा पद्धतीने वांगी कट करून घ्यायची आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला नक्की कळवा आणि जर काही चुकत असेल तर प्लीज माफ करा. अशा पद्धतीने आपण वांग्याला कट मारून घेणार आहोत आणि ते पाण्यातच ठेवणार आहोत. जोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवतो आहे तोपर्यंत वांगी आपण अशी पाण्यात ठेवायची, जेणेकरून ते काळी नाही पडणार. तर चला आपण आता भरलेल्या वांग्यासाठी मसाला बनवूया. तर मी इथे 2 ते 3 चमचे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, हळद, धने पावडर आणि बेडगी मिरची पावडरही वापरू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ घातलं आहे यामध्ये. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे सगळं वाटण मिक्स करून घेणार आहोत. इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे फोडणीसाठी. कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा आपण जे वाटण बनवलं आहे त्याच्यामध्येही घालू शकता किंवा तुम्ही फोडणीलाही वापरू शकता. मी आज जो कांदा आहे तो फोडणीला वापरणार आहे. आता आपण जे मिक्सर बनवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेऊया. जास्त पातळही नाही करायचं आहे आपल्याला. घट्टसर असं आपण हे मिक्स करून घेऊया, शेंगदाण्याचा कूट आणि मसाले. आणि मग एक एक करून आपण वांग्यामध्ये भरून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईत मी 2 चमचे तेल घेणार आहे. यामध्ये तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जो चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत. हिंग पावडर घातली अगोदर मी आणि मग कांदा घालूया. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण भरलेली वांगी घालणार आहोत. वांगी चांगली हलवून घ्यायची आणि आपण जो मसाला उरलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. चांगलं एकदा हलवून घेऊया आणि ह्या एवढ्याच पाण्यावर आपण वाफ काढून घेणार आहोत. पाच ते 10 मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे.
5 ते 10 मिनिटांनी आपली भरलेली वांगी तयार. तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटलं आहे आणि मस्त मसाला त्याचा झाला. तर खायला तयार भरलेली वांगी. तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत ही भरलेली वांगी खाऊ शकता. व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी संगीताज कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरमागरम भरलेली वांगी तयार आहेत आणि ते मी सर्व करते आहे चपातीसोबत. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.